नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओपासून आपण भूगोलाला सुरुवात करणार आहोत। भूगोलाची सुरुवात करण्यापूर्वी आपण भूगोलाचे काही छोटेसे 3-4 व्हिडिओ करून ते पाहणार आहोत। त्याच्यामध्ये आपण भूगोलाचे बेसिक पूर्ण करणार आहोत। त्याच्यामध्ये काय असणार आहे, महाराष्ट्रातील नदीकाठावरची शहरे, भारतातील नदीकाठावरची शहरे, देशातील नदीकाठावरची शहरे आणि संपूर्ण जगातील नदीकाठावरची शहरे, त्यानंतर राज्य व राजधानी। एकदा झाले की मग आपण संपूर्ण भूगोल पाहायला सुरुवात करणार आहोत। कारण एकदा जर आपलं बेसिक पूर्ण झालं तर आपल्याला भूगोल समजायला मदत होते। त्यासाठी आपण आता बेसिक पूर्ण करू। त्याच्यातलाच पहिला भाग आहे महाराष्ट्रातील नदीकाठावरची शहरे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील नदी व त्या काठावरची शहरे पाहणार आहोत। कारण या भागावर प्रत्येक परीक्षेमध्ये 1 मार्काला प्रश्न विचारला जातो आणि तसंच भारताच्या संदर्भात आहे व तसंच जगाच्या संदर्भात सुद्धा आहे, म्हणून हे चॅप्टर पाहणे खूप गरजेचं आहे। तर आता आपण पाहू की महाराष्ट्रातील नदी काठावरची शहरे कोणकोणती आहेत। याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, प्रथम जी नदी आहे त्या नदीवर कोणतं शहर काठावर वसलेलं आहे ते पाहणार आहोत। आता प्रवरा नदीवर नेवासा आणि संगमनेर हे शहर वसलेलं आहे। कोठे, काठावरील। आपण नदी काठावरची शहरे पाहत आहोत। प्रवरा नदीच्या काठावर कोणतं शहर आहे, नेवासा व संगमनेर। सिंदफणा नदीच्या काठावर कोणतं शहर आहे, तर सिंदफणा नदीच्या काठावर माजलगाव हे शहर आहे। लक्षात घ्या, प्रवरा नदीच्या काठावर नेवासा व संगमनेर, सिंदफणा नदीच्या काठावर माजलगाव हे शहर आहे। बिंदुसरा नदीच्या काठावर कोणतं शहर आहे, तर बिंदुसरा नदीच्या काठावर बीड हे शहर आहे। आता मांजरा नदीच्या काठावर कोणतं शहर वसलेलं आहे, तर लातूर हे शहर वसलेलं आहे। लक्षात घ्या, मांजरा नदीच्या काठावर लातूर हे शहर वसलेलं आहे। भीमा नदीच्या काठावर राजगुरुनगर जे की खेड हे वसलेलं आहे। लक्षात घ्या, भीमा नदीच्या काठावर राजगुरुनगर म्हणजे खेड हे शहर वसलेलं आहे। चंद्रभागा नदीच्या काठावर पंढरपूर हे शहर वसलेलं आहे, हे सर्वांना माहिती आहे। वेळवंडी नदीच्या काठावर कोणतं शहर आहे, तर वेळवंडी नदीच्या काठावर बेर हे शहर आहे। आता जी काही कुकडी नदी आहे, या कुकडी नदीच्या काठावर कोणतं शहर आहे, तर कुकडी नदीच्या काठावर ओझर हे शहर वसलेलं आहे। लक्षात घ्या, कुकडी आपली ककडी नाही, ककडी वेगळी आणि कुकडी वेगळी। कुकडी ही नदी आहे, कुकडी नदीच्या काठावर ओझर हे शहर वसलेलं आहे। आता जी काही इंद्रायणी नदी आहे, इंद्रायणी नदीच्या काठावर देहू व आळंदी हे शहर वसलेलं आहे। लक्षात घ्या, इंद्रायणी नदीच्या काठावर देहू व आळंदी हे शहर वसलेलं आहे। आता जी काही नीरा नदी आहे, या नीरा नदीच्या काठावर नीरा हे शहर वसलेलं आहे। म्हणजे नीरा मीरा नाही, नीरा नदीच्या काठावर नीरा हे शहर वसलेलं आहे। आता जी काही मुळा मुठा आहे, या मुळा मुठा नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे बरे, तर मुळा मुठा नदीच्या काठावर पुणे हे शहर वसलेलं आहे। तर मुळा मुठा नदीच्या काठावर पुणे हे शहर वसलेलं आहे। कर्रा नावाची नदी आहे, या कर्रा नावाच्या नदीवर सासवड, जेजुरी, मोरगाव हे शहर वसलेलं आहे। आता या सासवडचा उल्लेख आपला शिवरायांचा इतिहास पाहताना त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आलेला आहे। जर तुम्हाला आठवला असेल तर सासवडचा उल्लेख कुठे कुठे आला होता तर तो कमेंट बॉक्स मध्ये नक्की नमूद करा। म्हणजे आपण एकदा जिथं काही अभ्यास केलेला असतो तो अभ्यासाचा उपयोग कुठेही होऊ शकतो। म्हणजे हे झालं धनसंक्रमण, म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये घेतलेल्या अध्ययनाचा उपयोग दुसऱ्या परिस्थितीमध्ये होत असेल तर ते झालं धनसंक्रमण। म्हणजे आपण 4थीचा शिवरायांचा इतिहास पाहताना तेथे सासवडचा उल्लेख झाला होता। मग आता या सासवडचा उल्लेख कुठं होत आहे, तर महाराष्ट्रातील नदी काठावरची जी शहर आहेत त्याच्यामध्ये आता कर्रा नदीच्या काठावर सासवड हे शहर वसलेलं आहे। मग आता इथे सासवडचा उल्लेख झाला तर मग आपल्याला आठवायला पाहिजे की सासवडचा उल्लेख कुठे कुठे झाला। म्हणजे याच्यामध्ये आपण मानसशास्त्र पाहिलं, शिवरायांच्या इतिहासामध्ये जाऊन आलो आणि आता नदीकाठच्या शहरामध्ये सुद्धा फिरत आहोत। कर्रा नदीच्या काठावर सासवड, जेजुरी, मोरगाव हे शहर वसलेले आहे। कृष्णा नदीच्या काठावर सांगली, कराड, वाई, औदुंबर, नरसोबाची वाडी हे शहर वसलेले आहेत। लक्षात घ्या, जी काही कृष्णा नदी आहे त्या कृष्णा नदीच्या काठावर कोणते कोणते शहर आहेत, तर सांगली, कराड, वाई, औदुंबर, नरसोबाची वाडी। म्हणजे बघा, एका कृष्णा नदीच्या काठावर सांगली, कराड, वाई, औदुंबर, नरसोबाची वाडी इत्यादी शहरे आहेत। आता ती जी दूधगंगा आहे, दूधगंगा नदीच्या काठावर कोणतं शहर आहे, तर दूधगंगा नदीच्या काठावर कागल हे शहर वसलेलं आहे। आता जी काही पंचगंगा आहे, दूधगंगा नदीच्या काठावर कागल आणि पंचगंगा नदीच्या काठावर कोल्हापूर, इचलकरंजी आणि पुरंदरगड।
पंचगंगा नदीच्या काठावरील शहरे कोणती आहेत तर कोल्हापूर, इचलकरंजी आणि पुरंदरगड। आता जी काही भोगावती नदी आहे या भोगावती नदीच्या काठावरचे शहर कुठले आहेत तर राधानगरी आणि उस्मानाबाद। लक्षात घ्या, भोगावती नदीच्या काठावरती राधानगरी आणि उस्मानाबाद हे शहरे आहेत। वर्धा नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहेत तर वर्धा नदीच्या काठावर फुलगाव, राजुरा, हुग्गुस, कौंडिन्यपूर इत्यादी शहरे वसलेली आहेत। लक्षात घ्या, जी काही वर्धा नदी आहे या वर्धा नदीच्या काठावर पुलगाव, राजुरा, हुग्गुस, कौंडिन्यपूर हे शहरे वसलेली आहेत। आता हिरण्यकेशी नावाची एक नदी आहे, या हिरण्यकेशी नावाच्या नदीवर हिंगलज हे शहर वसलेलं आहे। लक्षात घ्या, हिरण्यकेशी या नदीच्या काठावर हिंगलज हे शहर वसलेलं आहे। आता शहानूर नावाची सुद्धा नदी आहे, या शहानूर नावाच्या नदीवर शेणगाव हे शहर वसलेलं आहे। आपण ई बाई शेण असं म्हणून चालत नाही, शेणगाव नावाचं सुद्धा गाव आहे, शेणगाव। आता शहानूर नदीच्या काठावर शेणगाव हे शहर वसलेलं आहे। इरई नावाची सुद्धा नदी आहे, या इरई नावाच्या नदीवर चंद्रपूर हे शहर आहे। नाग नदीच्या काठावर नागपूर आहे, या नाग नदीच्या नावावरूनच नागपूरचं नाव नागपूर पडलेलं आहे। निर्गुंडा नदीच्या काठावर वणी हे शहर वसलेलं आहे। निर्गुंडा नावाच्या नदीवर वणी हे शहर वसलेले आहे। आता कर्रान नावाची एक नदी आहे, कर्रान नावाच्या नदीवर कोणतं शहर वसलेलं आहे तर कर्रान नावाच्या नदीवर कामठी हे शहर वसलेलं आहे। तर वैनगंगा नावाच्या नदीवर भंडारा आणि पवनी हे शहर वसलेले आहेत। लक्षात घ्या, वैनगंगा नावाच्या नदीवर भंडारा आणि पवनी हे शहर वसलेले आहेत। आता आहे पैनगंगा नावाच्या नदीवर मेहकर हे शहर वसलेलं आहे। पैनगंगा नदीच्या काठावर मेहकर हे शहर वसलेलं आहे। आता आपली सगळ्यात आवडची गोदावरी नदी, या गोदावरी नदीच्या काठावर कोणते शहर वसलेलं आहे त्र्यंबकेश्वर, नाशिक, कोपरगाव, पुणतांबे, पैठण, गंगाखेड, नांदेड, धर्माबाद आणि सिरोंचा। लक्षात घ्या, जी काही गोदावरी नदी आहे या गोदावरी नदीच्या काठावरील शहरे कोणती आहेत तर त्र्यंबकेश्वर, नाशिक, कोपरगाव, पुणतांबे, पैठण, गंगाखेड, नांदेड, धर्माबाद आणि सिरोंचा इत्यादी हे शहरे आहेत। आता आपण एकदम फास्ट ट्रॅक मध्ये जी नदी आणि नदी काठावरची शहरे एकदम फास्ट ट्रॅक मध्ये पाहू। प्रवरा नदीच्या काठावर नेवासा व संगमनेर, सिंदफळा नदीच्या काठावर माजलगाव, बिंदुसरा नदीच्या काठावर बीड, मांजरा नदीच्या काठावर लातूर, भीमा नदीच्या काठावर राजगुरुनगर, खेड, चंद्रभागाच्या काठावर पंढरपूर, वेळवंडीच्या काठावर भेर, कुकडीच्या काठावर ओझर, इंद्रायणीच्या काठावर देऊळ, आळंदी, भीमा नदीच्या काठावर नीरा, मुळामुठा नदीच्या काठावर पुणे, कर्रा नदीच्या काठावर सासवड, जेजुरी, मोळगाव, कृष्णा नदीच्या काठावर सांगली, कराड, वाई, औदुंबर, नरसोबाची वाडी, दूधगंगा नदीच्या काठावर कागल, पैनगंगा नदीच्या काठावर कोल्हापूर, इचलकरंजी आणि पुरंदरगड। लक्षात घ्या, दूधगंगा नदीच्या काठावर कागल, पंचगंगा नदीच्या काठावर कोल्हापूर, इचलकरंजी आणि पुरंदरगड, भोगावती नदीच्या काठावर राधानगरी आणि उस्मानाबाद, वर्धा नगरीच्या काठावर पुलगाव, राजुरा, हुग्गुस, कौंडिन्यपूर, हिरण्यकेशी नदीच्या काठावर हिंगलज, शहानूर नदीच्या काठावर शेणगाव, इरई नदीच्या काठावर चंद्रपूर, नाग नदीच्या काठावर नागपूर, निर्गुंडा नदीच्या काठावर वणी, कर्रान नदीच्या काठावर कर्रान नदीच्या काठावर कामठी, वैनगंगा नदीच्या काठावर भंडारा, पवनी, पैनगंगा नदीच्या काठावर मेहरकर, वैनगंगा नदीच्या काठावर भंडारा, पवनी, पैनगंगा नदीच्या काठावर मेहरकर आणि गोदावरी नदीच्या काठावर त्र्यंबकेश्वर, नाशिक, कोपरगाव, पुणतांबे, पैठण, गंगाखेड, नांदेड, धर्माबाद, सिरोंचा। तर एवढ्या नदी होत्या, एवढ्या नदीच्या काठावरले हे महाराष्ट्रातील शहरे वसलेले होते। तर अशा पद्धतीने आपल्या भूगोलाच्या बेसिक मधला हा पहिला टॉपिक संपलेला आहे, महाराष्ट्रातील नदी काठावरची शहरे। तर हे तुम्ही लिहून घ्या, रोज एकदा वाचा, कारण परीक्षेमध्ये हे विचारलं जात आहे, विचारलं जाणारच। आपल्या टीईटीच्या परीक्षेला नाही विचारलं गेलं तर कुठल्याही सरळ सेवा आणि जेवढे काही स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्याच्यामध्ये हे 100% उपयोगात्मक आहे। त्या दृष्टिकोनातून मी हे तुम्हाला देत आहे, म्हणजे आपल्याला टीईटीलाही उपयोगाला येईल आणि आपल्याला इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा उपयोगाला येईल। त्यातल्या त्यात आपल्याला बेसिक नॉलेज सुद्धा आपल्याला मिळून जाईल। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा। मी जे काही तुम्हाला नोट्स, पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचं काय जे सांगतोय ते तुम्हाला
आवडत असेल, त्याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा. त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं, कारण तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट नाही केला तर सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून सबस्क्राईब करा, त्यानंतर घंटी वाजवा. त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. तर पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण नोट्स घेऊन.